जालना शहरातील सर्वे क्रमांक 474 वरील अतिक्रमणाचा अर्ज रद्द करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. भक्तेश्वर नगर येथील सर्वे क्रमांक 474 संदर्भातील अतिक्रमणाच्या अर्जावरून परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून सदर अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत नेताजी सुभाषचंद्र बोस सेना सर्व समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित जमिनीबाबत यापूर्वी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार तसेच तालुका पोलीस ठाणे यांच्याकडे वारंवार निवेदनं देण्यात आली आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणी निवेदन देण्यात आल्याचं सांगण्यात आले. भक्तेश्वर नगरमधील नागरिकांनी संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण केलेलं नसून जमीन मालकांकडून नागरिकांना ही जागा नोटरी बॉन्डवर विक्री करण्यात आली असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आलाय. त्यानुसार महानगरपालिकेचा करही आकारण्यात येत असून महावितरणकडून वीज मीटरवर रजिस्ट्रेशनची सुविधाही देण्यात आल्याचं निवेदनात नमूद आहे. काही निवेदनात व्यक्तींवर अतिक्रमणाच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला असून संबंधित अर्जाची चौकशी करून तो रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आंबड चौफुली इथं रास्ता रोको आंदोलन करून मोठ्या संख्येनं मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा देण्यात आलाय. यावेळी भक्तेश्वर नगरमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, लक्ष्मण जाधव, सुलोचना गायकवाड, विनायक पवार, आसाराम जाधव यांच्यासह 30 ते 35 रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांच्या या भूमिकेमुळे सर्वे क्रमांक 474 प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाले असून प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष. आज दिनांक 24/8/2026 रोजी आज आम्ही जिल्हा अध्यक्ष साहेबांना स्वतःहून भेट घेतली आणि भेट घेऊन आम्ही निवेदन दिलं आहे. काही भूमी माफियांनी, जमीन माफियावाल्यांनी जिल्हाध्यक्षांना निवेदन दिलं आहे की भक्तेश्वर नगर 474/1 मधली जे लोक रहिवासी बसलेले आहेत, गोरगरीब लोक 30 वर्षापासून, त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन तिथे त्यांचे घरे तोडून त्याला खाली करून हकालपट्टी करण्याचा त्यांनी असा अर्ज पोलीस अधीक्षकांना दिला आणि तो अर्ज महानगरपालिकेला पोहोचलेला आहे. मग आम्ही त्यावर तातडीने आम्ही जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेबांची तातडीने भेट घेतली. जाऊन त्याला आम्ही निवेदन दिलं, सांगितलं साहेब असा प्रकार आमच्या भक्तेश्वर नगरमध्ये आहे. आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की जे त्यांनी अर्ज दिला आहे महानगरपालिकेला, तुम्हाला तो अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावे. पोलीस प्रोटेक्शन त्यांना न देण्यात न मंजुरी करावा. कारण की ते जमीन भूमी माफिया आहेत. त्यांच्या नावावर एक जमीन 5 पायाचा तुकडा नाहीये. त्यांच्या मागे कोणते लोक आहेत ते आम्हाला माहित नाही, पण यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आम्ही सगळ्या भक्तेश्वर नगरच्या लोकांनी, किरकोळ लोक आहेत, अजून आमच्याकडे 1000 लोक अजून बाकी आहेत आणि आम्ही 27 तारखेला आम्ही मोठं आमरण उपोषण किंवा आत्मदहन किंवा आंदोलन करणार आहेत, रस्ता रोक करणार आहेत असं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. आणि तात्काळ त्यांना पाबंदी करा, त्यांचे कागदपत्र चेक करा. त्यांची ती जमीन नाहीये, ती 73 आहे 74 जमीन त्यांची तिकडे लोकांची आहे, यांची जमीन नाहीये, ती हे जमीन माफी आहेत. त्यांनी 7 कोटी रुपये मध्ये यांनी सुपारी घेतली आहे. या पैसा करता गोरगरीब लोकांना ते भीतीचं निर्माण वातावरण केलं आहे त्यांनी आणि लोकांना बळजबरीचे जागे उठवा लागलं. म्हणून आम्ही SP साहेबाला आम्ही निवेदन दिलं आहे की यांना तात्काळ यांचा गुन्हा दाखल करा आणि यांचं ते जे अर्ज दिला आहे पोलीस प्रोटेक्शन त्यांचं रद्द करा.